मग खरं त्यावेळेला बीड त्या भागात असणारं प्रेम हे असंच फुललं जायचं का, की त्या पद्धतीचं, की आणखीन काय वेगळं होतं? नाही अरे, त्या काळात आता बघ, आता खूप या 3 दशकामध्ये इतकं आपण तंत्रज्ञानाने आणि सगळ्याच गोष्टीत म्हणजे काय म्हणूया, त्या जागतिकीकरणाच्या वादळात इतके हरवून गेलो. तेव्हा इतकं सहज सुलभ नव्हतं. म्हणजे मला आठवतंय, सातच्या आत घरात मधलं ते माझं वाक्य होतं, "अरे ती कोपरगावची माधुरी दीक्षित होती, तिला म्हटलं फ्रेंडशिप देते का?" असं. तर त्या काळात मुलींशी बोलणं हेच मुळात, "अरे तू बोलला एका पोरीशी?" अशा पद्धतीचं असायचं. आता तितकं ते राहिलं नाही. आता थोडं बोल्ड झालं किंवा ह्या जनरेशनच्या मधलाही बदल, शेवटी एक मेटामॉर्फोसिस होतंच. तर आता ती व्याख्या फार स्पष्ट आहे. म्हणजे आता असं राहिलं नाही, की मनात त्याच्या राहिलंय आणि 60व्या वर्षी त्यांनी जाता सांगितलं, "माझं तुझ्यावर असली काही भानगड नाही." आता मोकळेपणाने पटकन सांगून, आहे का, जुळतंय का, नाही तर मग दुसरी लगेच शेजारची आहे इतकं ते अलीकडे बघतो. ऑप्शन्सही हा. आणि मग ते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण पण ह्या पुन्हा एकदा 3.5 मधली गंमत अशी आहे, की आपल्यामधलं काय जाणार नाही, तर आपल्या मुळात माणूस असण्याच्या भावना संपणार नाही. हम्म. तर त्यामुळे ते 3 भाऊ का प्रेक्षकांना आवडतील याची खात्री काय आहे, कारण आपण सगळी माणसं आहेत शेवटी. गॅजेट्स किती आले, AI किती आलं, तरी शेवटी तुमच्या इमोशन्स कशा येणार हा मूळ प्रश्न आहे. तर त्या इमोशन्सच्या मध्ये बांधलेला हा एक फार सुंदर सिनेमा आहे. आणि प्रेम व्यक्त करणं, आता तू ग्रामीण भागातलं मला म्हणलास, पण नाही, आमच्या कुटुंबामध्येच प्रेम व्यक्त करणं हे मान्यच नाहीये ना. भावाला कळलं तर मग त्यातल्या ज्या गमती जमती आहेत, त्यातली जी निरागसता आहे ती भावेल असं मला खात्रीपूर्ण. आणि बघ, या सिनेमाला असं होतं, की मला अजून आठवतं, की तेव्हा मुलं जी 6वी-7वीत होती, तर त्यांच्या कमेंट्स आहेत, की आम्ही उत्सुकतेनं वाट बघतोय. तेव्हा मी 6वीत होतो, तेव्हा मी 7वीत होतो. त्या काळात बघितलेला सिनेमा आणि आता इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा तीच मोठ आणि तेच भाऊ, तर आणि गोष्ट वेगळी, तर त्याची मजा येईल.